नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका वेळोदे. भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आपल्याला प्रोत्साहन भत्ता जो एक निकष आहे, ज्याचे आपल्याला सेविका ताईंना 200 आणि मदतनीस ताईला 100, तो एक जो निकष आहे तो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. तुम्हाला सगळ्यांना माहिती, परंतु तुम्हाला आठवण देण्यासाठी आणि तुम्ही तो भरण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे. तर मी स्टॉक रजिस्टर सांगणार आहे तुम्हाला 3 तासाचं पण आणि 6 महिने तर 3 वर्ष. जरी तुम्हाला माहिती असेल तरी कृपा करून व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की तुमच्या काही शंका असतात आणि त्याच्यामुळे तुमचे पैसे जातात. त्याच्यामुळे हे काम जर तुम्ही केलेलं नसेल तर आजच करावं. आणि ज्यांचा स्टॉक आलेला नसेल तर त्यांनी जरी जेव्हा स्टॉक येईल तर तेव्हा मात्र 2 तारखेच्या नावाने किंवा 3 तारखेच्या नावाने स्टॉक हा नोंदवावा. शक्यतोवर आपल्याला 1ला सुट्टी होती, त्याच्यामुळे 2 फेब्रुवारी हा आपल्याला नोंदवायचा आहे. तर बघा, ही पावती आहे 6 महिने तर 3 वर्ष वयोगटाची. बघू शकता, 6 महिने तर 3 वर्ष वयोगटाची ही पावती आहे. आणि जानेवारी तर फेब्रुवारी महिन्यासाठी हा जो आता आपला आहार आलेला होता, तर आपण जानेवारीचा दिलेला आहे. आता आपल्याला फेब्रुवारीचा नोंदवायचा आहे. आता हा 6 महिने तर 3 वर्ष. त्याच्यानंतर 3 तर 6, बघा 3 तर 6चं देखील जर तुम्ही इथं पाहिलं तर हा फेब्रुवारी आणि मार्चसाठी आलेला आहे. म्हणजे आपल्याला आता पूर्ण या आहाराची टोटल करायची आहे आणि टोटल करून मग आपल्याला भागीला 2 करायचं. बघा, इथं पावती तुम्हाला समोर दिसत आहे. तर या सगळे जे आपले इंडिकेटर्स आहेत, तर या सगळ्यांची आपल्याला पावती करायची आहे. बघा, या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची, पूर्ण याची बेरीज करायची आणि ती जी बेरीज येते ती भागीला 2 करायचा. आता बघा, मी याची सगळ्यांची बेरीज केलेली आहे. तर 1,93,200 असं माझं उत्तर आलेले. ते भागीला मी 2 करणार, म्हणजे 96,600 मला 3 तर 6चे याच्यामध्ये भरायचे. हे तुम्हाला फक्त सांगून दिलं. तर दोघंही पावत्या एकत्र दाखवून दिल्या. पहिली दाखवली तर ते 30 पाकिटं आलेले आहेत लाभार्थ्यांचे, गरोदर स्तनदांचे. माझे शिल्लक होते त्याच्यामुळे मी मागवलेली. तर जे माझे शिल्लक आहेत मागचे, तर तेच मी आता देखील फेब्रुवारीच्या स्टॉकमध्ये ते टाकणार. तर अशा पद्धतीने बघा, हे पण तुम्हाला सांगते, प्रत्येक बारीक बारीक गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, जेणेकरून तुमच्या डोक्यात कुठल्याही शंका असतील तर त्या निघून जाव्यात. तर चला, आता प्रत्यक्ष आपल्याला आता ॲपमध्ये बघून घ्यायचं आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्टॉक रजिस्टर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं, कारण स्टॉक असेल तरच आपण आहार वाटप करू शकतो. हे त्याच्यासाठी स्टॉक हा मुळात आपल्याला आधीच पाहिजे. आणि 3 तर 6 स्टॉक हा आपल्याला 15 दिवस आधीच येऊन जातो. त्याच्यामुळे तुम्ही आरामात स्टॉक भरू शकता. आता आमच्याकडे 15 दिवस आधीच स्टॉक येऊन गेलेला आहे. आणि गरोदर स्तनदा माता यांचा देखील आहार माझा, म्हणजे आमच्याकडे सगळे दोघे स्टॉक आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कुठलंही टेन्शन नाही. जर तुमच्याकडे आलेला नसेल तर तुम्ही मात्र जेव्हा येईल तेव्हा 2 फेब्रुवारी ह्या तारखेनुसारच नोंदवायचा आहे. फक्त तुम्हाला 2 तारीख सिलेक्ट करायची, एवढंच करायचं आहे. आता आपल्याला प्रत्यक्ष बघून घ्यायचं आहे. स्टॉक रजिस्टरवर क्लिक करून हे जरी तुमच्याकडे येलो कलरचं येत असेल तरी टेन्शन घ्यायचं नाही. हा स्टेटचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. तिथं दिलेली इन्फॉर्मेशन रिगार्डिंग स्टॉक रिक्वायर्ड हॅज नॉट बीन एंटर्ड बाय स्टेट ऑफिस, म्हणजे स्टेट ऑफिसने ते एंटर केले नाही, त्याच्यामुळे तसं येते. आपण टेन्शन घ्यायचं नाही, आपण आपलं काम करायचं. आता आपल्याला कुठे जायचं आहे, प्लसवर इथं जायचं आहे. आता आपण सर्वप्रथम बघणार आहोत THR, म्हणजे जो 6 महिने तर 3 वर्ष गरोदर स्तनदा यांना दिला जातो, तर तो आपण आता याच्यावर आपण इकडचं ऑप्शन ते आहे, तर आपण याच्यासाठी इकडे प्लसवर क्लिक करणार आहोत. तर इथं प्राप्त झालेला THR साठा जोडा. तर आता माझ्याकडे गरोदर माता नाही आहेत, तर माझ्याकडे फक्त आता स्तनदा माता आहेत. आणि स्तनदा मातांच्या 6 मातांचा जो हार मला आलेला आहे तो मी इथं, म्हणजे आता मी रिक्वायर्ड म्हणजे माझी मागणी केलेली नव्हती, माझा आधीचा स्टॉक शिल्लक होता. तर त्या शिल्लकमधून मी आता 6 इथं 6 × 24, तर मी 24 पाकिटं इथं टाकणार, कारण की 4 प्रमाणे येतात. तर इथं मी 24 पाकिटं टाकून ठेवणार. आणि त्याच्यानंतर मुलांचे 15 लाभार्थ्यांचे नाही 60 पाकिटं मी इथं मुलांचे देखील टाकणार. म्हणजे आपला हिशोब असतो बघा, 30ची मागणी होती, ते 120 पाकिटं होते, त्यापैकी 60 मी जानेवारीला भरले होते आणि 60 आता मी ह्या महिन्याला भरणार. म्हणजे आपले जसे लाभार्थी असतात ना, तसं आपल्याला टाकायचं असतं. आणि तीव्र कुपोषित माझ्याकडे नाही, त्याच्यामुळे 11 असेल. आणि त्याच्यानंतर आपले टोटल येऊन जाते. फक्त आता आपल्याला इथं लक्ष ठेवायचं आहे, आज जरी मी 4 फेब्रुवारीला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते किंवा 4 फेब्रुवारीला मी आज भरते, कारण मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी 2ला भरलं नाही, 4ला भरते. माझा स्टॉक जरी आला होता तरी मी भरलं नाही. परंतु मग त्याच्यासाठी असंच तुमचं जर तुम्ही उशिरा भरत असाल तर तेव्हा फक्त एक काळजी घ्यायची की इथं तुम्ही तारीख सिलेक्ट करायची. याच्यावर जाऊन डायरेक्ट याच्यावर ॲड स्टॉक, इथं ॲड स्टॉक करायचा नाही. तर इथे आपल्याला आधी तारीख सिलेक्ट करायची. बघा,
आधी आपल्याला तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे. आता 2 फेब्रुवारी, कारण 1ला रविवार होता त्याच्यामुळे स्टॉक हा 2ला जरी नोंदवला तरी काही फरक पडणार नाही. तो 2वर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर ओके करायचं, म्हणजे इथं तुमची 2 तारीख येऊन जाते. 2 तारीख आली तरच मग ॲड स्टॉक करायचा. नाही तर डायरेक्ट वरचं तुम्ही ही माहिती भरली, इथली माहिती भरली आणि डायरेक्ट तुम्ही जर इथं भरलं, डायरेक्ट स्टॉक केलं तर तुमची ज्या तारखेला तुम्ही नोंदवताय ती तारीख येऊन जाते. त्याच्यामुळे तारीख सिलेक्ट करायची आणि त्याच्यानंतरच ॲड स्टॉक करायचा. तर बघा मी त्याच्यानंतरच ॲड स्टॉकवर क्लिक करणार आहे. तर बघा स्टॉक हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली. आता THRचा जो स्टॉक आहे तो माझा नोंदवला गेला आणि खाली देखील जर आपण पाहिलं तर तो इथे लगेच येऊन जातो. बघा अशा पद्धतीने आपल्याला एकूण पाकिट्स म्हणजे आपलं हा THR जो आहे टेक होम रेशन तर तो भरला गेलेला आहे. तर आपल्याला आता HCM म्हणजे गरम शिजवलेले तर याचं आपल्याला नोंदवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, परत त्याच्यासाठी आपल्याला इथं आपल्याला क्लिक करावं लागणार. इथं क्लिक केल्याशिवाय आपलं तिकडचं पेज ओपन होणार नाही. बघा आता याच्यावर क्लिक करावं लागेल. इकडे क्लिक केल्याबरोबर तुम्ही पाहिलं HCM गरम शिजवलेलं, म्हणजे एक लक्षात ठेवायचं की जिथं आपली लाल रेषा येते तिथं आपण ते भरत आहोत आणि त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला या मटक्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं की आपल्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होतं. मी तुम्हाला मागेच आता चालूच पावती दाखवली आणि पावतीमध्ये मी बेरीज देखील तुम्हाला दाखवली की कशा पद्धतीने माझी टोटल आली. तर माझी 1,93,200 अशी टोटल एकूण 3 तासाची जी पावती होती आहाराची त्याची टोटल आलेली होती. तर त्या भागीला मी 2 केलं तर तो आहार आपल्याला फेब्रुवारी मार्च महिन्यासाठी आलेला आहे. तर आता तुम्ही त्या पावतीवर लिहून ठेवा किंवा आपल्या रजिस्टरला लिहून ठेवा 1,93,200 टोटल. खाली पावतीवर जरी लिहून ठेवलं किंवा तिथं लिहून ठेवलं आणि भागीला 2 तर 96,600 एवढी रक्कम एवढी जी आकडेवारी आपली इथं गरम ताजा धान्याची कच्चं धान्याची स्टॉकची तर ती आपली इथं येणार आहे. तर याच्यामध्ये सगळे जे जिन्नस आहेत मग तिथं मीठ असेल, हळद असेल, तिखट असेल, सगळं मोजायचं आपल्याला. चढ्यांची बेरीज करायची आहे आणि ती इथं आपल्याला 3 तासाची याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यानंतर इथे देखील आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे, कारण ही देखील आपण 2 तारखेला स्टॉक दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ॲड स्टॉक करायचं आहे. आणि ज्यांचं बचत गटाचं असेल तर त्यांनी 8 दिवसाची बेरीज मारा किंवा पूर्ण महिन्याचाही तुम्ही पूर्ण तुमचे येणारे पटावरचे रेग्युलरचे जे मुलं आहेत, अपेक्षित जे मुलं आहेत त्यांचा जरी तुम्ही काढून टाकून ठेवला स्टॉक, कारण स्टॉक हा मागणीपेक्षा कधीही जास्त असतो त्याच्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही. तर बघा हा देखील स्टॉक जो आहे आपला येऊन जातो. ते THRवर जातं फक्त आपल्याला तिथं क्लिक करून हे बघून घ्यावं लागतं. बघा जर तुम्ही पाहिलं तर इथे आपलं हे देखील ग्रॅममध्ये येऊन गेलेले ते पाकिटमध्ये येतं आणि हे ग्रॅममध्ये येतं. आणि इथे क्लिक केलं म्हणजे आपल्याला इथं आकडा आपला दिसून जातो. त्याच पद्धतीने THRला तुम्ही क्लिक केलं तर याचा देखील तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही आकडा इथं बघू शकता की आपली इथं स्तनदा माताला तुम्ही किती पाकिट दिले, मुलांना किती दिले, टोटल किती झाले, तर हे सगळे आकडे आपल्याला इथं येऊन जातात. आणि बघा बचत गटासाठी ज्यांचा गरम ताजा आहार आहे तर त्यांच्यासाठी देखील सांगू इच्छिते की मी मागे पण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला तुम्ही पूर्ण दर महिन्याचे म्हणजे वर्किंग डे आपले किती येतात, या महिन्यात किती येणार रविवार सोडून, तर ते आपल्याला काढायचं आहे. 28चा महिना आहे आणि 28चा महिना आहे, 4 रविवार येत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला फक्त 4 सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे आपले 24 दिवस येतील. तर 24 गुणिला तुमचा जो गरम ताजा आहार असतो तर तो तुम्ही तुमचे जसे अन्न घटक म्हणजे जे तुम्हाला दिलं जातं आहे, जे तुमचं आहे ज्यांचा बचत गटाचा आहार आहे त्यांचं जे दिलं जातं त्याचा तुम्ही ढोबळ माने तशा पद्धतीने अपेक्षित म्हणजे आपल्याला तसा त्या मुलांच्या रुटीन जेवढे येतात तुमच्या रोजचे त्या एकूण लाभार्थ्यांचं या पद्धतीने तुम्हाला पूर्ण महिन्याचंही तुम्ही काढून स्टॉक नोंदवू शकता किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही 8 दिवसाचंही नोंदवू शकता, तुम्हाला वाटलं तर तुम्ही दररोजचं देखील नोंदवू शकता. तसंही करू शकता, काही फरक पडणार नाही, फक्त तुमचा स्टॉक हा नोंदवला गेला पाहिजे. आता फेडरेशनचा आहार असतो त्याच्यामुळे आम्ही तो 2ला किंवा 1 तारखेला, आता सुट्टी 1ला आली म्हणून 2ला नोंदवायचं आहे. पण बचत गटवाल्यांनी मात्र दररोजचा नोंदवला तरी चालेल, 8 दिवसाचा नोंदवला तरी चालेल किंवा पूर्ण तुमचे जेवढे वर्किंग दिवस आपले जेवढे कामाचे दिवस येतात तेवढ्यांचा बेरीज करून जरी तुम्ही त्याच्यामध्ये टाकून ठेवलं किंवा 30 दिवसाचं जरी केलं तरी काही फरक पडणार नाही, कारण की आपली मागणी जी असते किंवा जो स्टॉक असतो तो आपल्याला जो शिजवतो जो लागतो त्याच्यापेक्षा जास्तच मागणी ही असते, त्याच्यामुळे स्टॉक हा जास्तीचाच करायचा असतो, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही कमी जास्त झालं तरी. आणि तुम्हाला वाटतं तर तुम्ही तुमचं जर ह्या महिन्यामध्ये स्टॉक जास्तीचा असेल तर पुढच्या महिन्याला तुम्ही त्याच्यामध्ये तेवढा तो पुढच्या महिन्याला कमी करून तुम्ही तो टाकू शकता, म्हणजे तो मागचा राहिलेला
आणि पुढचं याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन तो आहार वाटप होत असतो. तर अशा पद्धतीने वाटप शिल्लक बरोबर निघतं, टेन्शन घ्यायचं नाही. तर तुम्हाला हे काम आजच करायचं आहे. तुमच्याकडे आता मला असं वाटतं बहुतेक जणांकडे दोन्ही स्टॉक म्हणजे THRचा देखील आणि गरम ताजा देखील आलेला असेल. तर तुम्ही देखील आजच करायचं आहे. बचत गटाचा असेल तुम्ही देखील आजच करायचं आहे, कारण की तुम्हाला आजच्या 2 दिवसाचा देरी, कारण की आता या महिन्याचे आपले 3 दिवस होऊन गेले. तर तुम्ही 3 दिवसाचा हिशोब करून जरी त्याच्यात टाकला तरी काही फरक पडणार नाही. तुमची तारीख आजची आजच राहू द्या तरी चालेल. आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला एक 2 तारीख 3 तारीख 4 तारखेचा हिशोब करून टाकायचा, तसा देखील टाकू शकता. फक्त तारीख सिलेक्ट करा. एवढंच तुम्हाला 3 तास आला करायचं. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं काम आहे ताईंनो, त्याच्यामुळे हे करून घ्या. हे काम खूप महत्त्वाचं आहे. अडचण असेल नक्कीच सांगा. अजूनही आपल्या चॅनलवर तुम्ही जर जोडलेला नसाल तर जोडा ताईंनो, कारण की खूप साऱ्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून सांगितल्या जातात. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या चॅनलला जोडून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, लाईक करत चला. प्रश्न असले टाका, जसं शक्य होईल तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.